सांगाल या संदर्भात आणि त्याचं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। खरं तर अशा प्रकारचे कार्यकर्ते असू शकतात हे अशी घटना घडल्यानंतर आपल्या लक्षात येतं। खरं तर कार्यकर्त्यांनी ही पराभवाने खचून जाता कामा नये। लोकशाहीमध्ये हार जीत होत असते। एकदा कोणी जिंकला म्हणून शहनशाह होत नाही आणि एकदा कोणी हारला म्हणून त्याचं राजकारण संपत नाही। या देशाचा इतिहास आहे। या देशामध्ये प्रधानमंत्री पदावर काम केलेली व्यक्ती ही हरलेली आहे, प्रधानमंत्री असताना हरलेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम माझ्यावर आहे हे याच्यातून दिसलं। निश्चितपणाने मला स्वतःलाच मी सतत दिल्लीत असल्यामुळे येता आलं नाही। एवढं गहिवरून आलं की माझ्या पराजयाच्या वेदना तर काहीच नव्हते। मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो। 5 तारखेला मी दिल्लीला गेलो, परंतु ही घटना समजल्यानंतर ही घटना अतिशय वेदना देणारी आहे। माझं आपल्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की राजकारणामध्ये कुणीतरी एकच माणूस विजयी होत असतो आणि एकच माणूस विजयी होतो याचा अर्थ असा आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये या घटना घडत असतात। म्हणून या घटना मनाला न लावून घेता जसा आपण विजय पचवतो तसा पराभवही पचवण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे। दुर्दैवाने आमचा सहकारी संजय अधिकारी ह्याला हे सहन झालं नाही। मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला असं समजलं की घरी त्यांनी बायकोशी संवाद करताना सांगितलं की मला काही हा पराभव सहन झाला नाही, तर मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेईन। त्यांनी त्याच्या मित्राला बोलवलं, त्याच्यासोबत चर्चा करून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी रात्री कधी सगळ्यांना झोप लागल्यानंतर त्यांनी हे केलं हे कोणालाही समजलं नाही। अतिशय ही माझ्या दृष्टिकोनातून धक्कादायक घटना आहे। मी याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनाही दिली, प्रदेशाध्यक्षांनाही दिली, सगळ्यांनी त्यांच्याप्रती हळहळ व्यक्त केली। भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी ह्या परिवाराच्या सोबत राहील। त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, घर कसं चालेल ही चिंता असेल, तर त्याची सगळी चिंता हे कार्य संपल्यानंतर इथले कार्यकर्ते येतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय त्यानंतर निश्चितपणाने माझ्याशी चर्चा करून करतील।